नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमधील इफ फॉर्म्युला सोबत अँड फंक्शन कसं वापरायचं ते सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. जेव्हा एकाच वेळी एकापेक्षा जास्त कंडिशन्स तपासायच्या असतात तेव्हा इफ विथ अँड खूप उपयोगी ठरतो. इफ विथ अँड म्हणजे काय? अँड फंक्शन तेव्हाच ट्रू देते जेव्हा सर्व कंडिशन्स खरी असते, म्हणजेच ट्रू असतात. तर आपण पाहूयात एक्झाम्पल घेऊन. आता मी इथे फर्स्ट अँड कंडिशन टाकणार आहे. आता आपल्याला याच्यामध्ये क्रायटेरिया चेक करायचे की पर्सेंटेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35 आहे आणि अटेंडन्स मोर दॅन 35 आहे. तर मग हे अँड फंक्शन कसं यूज होतं ते. अँड अटेंडन्स ग्रेटर दॅन 75. तर आता तुम्ही इथे पाहू शकता की पर्सेंटेज हे 35 पेक्षा जास्त आहे आणि अटेंडन्स हे 75 पेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे इथे फॉल्स आले. परत इथे सेकंड रोला पर्सेंटेज हे 35 पेक्षा जास्त आहे आणि अटेंडन्स 75 पेक्षा जास्त असल्यामुळे इथे ट्रू येते. आता ही झाली अँडचा फॉर्म्युला. आता आपण याच्यामध्ये इफची कंडिशन ऍड करणार आहे. जर ही कंडिशन जर ट्रू झाली तर आपल्याला इथे शो करायचं आहे पास, अदरवाईज आपल्याला इथे फेल करायचं आहे. सो मी आता इथे इफची कंडिशन ऍड करणार आहे. इथे इफ टाकलं, कर्ली ब्रेसेस टाकले, ओपन ब्रॅकेट टाकला आणि आता याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे पास. जर ह्या अँडची कंडिशन पास झाली, सक्सेस झाली तर पास किंवा फेल. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या याच्यामध्ये सेल्समध्ये आपण हे कॉपी पेस्ट केलं आहे. तर तुम्ही आता इथे पाहू शकता की 65 हे 35 पेक्षा ग्रेटर दॅन आहे आणि 75 अटेंडन्स 75 आहे, त्याच्यामुळे इथे फेल आला. पण सेकंड रो मध्ये 35 पेक्षा पर्सेंटेज जास्त आहे आणि 75 पेक्षा पर्सेंटेज अटेंडन्स ही जास्त आहे, त्याच्यामुळे हे पास आलं. म्हणजे ह्या दोन्ही कंडिशन्स ह्या कशा आहेत? ट्रू आहेत, त्याच्यामुळे इथे पास केलं. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे फक्त एकच कंडिशन पास आहे, त्याच्यामुळे इथे फेल आलं. तर अशा प्रकारे आपण इफ आणि अँड चा वापर करून आपण इथे डेटा शो करू शकतो. ही झाली एक सिच्युएशन. आता दुसऱ्या सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे की दुसऱ्या सिच्युएशन मध्ये आपल्याला हे चेक करायचं आहे की सॅलरी ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 30,000 आहे आणि डिपार्टमेंट जर कम्प्युटर असेल तर आपल्याला तिथे किती शो करायचं आहे? हाईक 10%. 10%नी त्यांचं हाईक झालं पाहिजे. तर हे आपल्याला इथे शो करायचं आहे. म्हणून आपण आता इथे तो फॉर्म्युला आता यूज करणार आहे. पहिल्यांदा आपण काय यूज करणार आहे? अँडचा फॉर्म्युला. सॅलरी ग्रेटर दॅन इक्वल टू 30,000 आणि डिपार्टमेंट हे इज इक्वल टू कम्प्युटर आहे. तर इथे आता फर्स्ट काय येणार? फॉल्स. ओके, कारण इथे 20,000 काय आहे? 30,000 पेक्षा कमी आहे, त्याच्यामुळे इथे फॉल्स आलं. आता सेम आपल्याला खाली पण चेक करायचे आहे. तर फक्त एकाच ठिकाणी आपलं कम्प्युटरचं येत आहे की ते 30,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे ही कंडिशन्स आपल्याला ट्रू मिळणार आहे. बाकीचे सगळे जे आहे ते फॉल्स मिळाले आहेत. तर आता आपल्याला परत चेक करायचं आहे इफची कंडिशन. इफ
जर असेल तर इथे कम्प्युटर तर 10% नी हाईक द्या, अदरवाइज 5% नी हाईक द्या. तर तुम्ही इथे पाहू शकता की इथे कम्प्युटर डिपार्टमेंट जरी कम्प्युटर असलं तरी पण सॅलरी ही काय आहे, सॅलरी ही 30,000 पेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे इथे 5%च हाईक झालेली आहे. पण इथे जर तुम्ही खाली पाहिलं कम्प्युटर चं डिपार्टमेंट आहे आणि 1 लाख सॅलरी आहे, त्याच्यामुळे इथे 10% हाईक मिळालेली आहे. अशा पद्धतीने आपण खूप साऱ्या कंडिशन्स वापरू शकतो. खूप साऱ्या कंडिशन्ससाठी आपण हा इफ अँड फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. तर याच्यामध्ये जनरली कॉमन मिस्टेक्स काही होऊ शकतात. अँडच्या आत कॉमा चुकणे, ओके, टेक्स्ट कंडिशनसाठी डबल कोट्स न वापरणे आणि रॉंग सेलचा रेफरन्स देणे, ह्या कॉमन मिस्टेक्स होऊ शकतात. ठीक आहे. आणि इफ विथ अँड हे कधी यूज करू शकतो, मल्टिपल कंडिशनसाठी आपण इफ विथ अँड हे यूज करू शकतो. आणि हे कधी कधी इफ विथ अँड कुठे वापरू शकतो आपण, स्टुडंट्सचं रिझल्ट फाइंड आउट करण्यासाठी, अटेंडन्सचे रूल्स काढण्यासाठी, बोनस किंवा इंटेन्सिव्ह काढण्यासाठी, एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघण्यासाठी आणि सेल्स टार्गेट्स फाइंड आउट करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, आज आपला हा व्हिडिओ इफ विथ अँड फॉर्म्युला तुम्हाला कसा आवडला? जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.